प्रेक्षकांना जितके प्रेमपट, ॲक्शनपट आवडतात, तितकेच भयपट देखील पाहायला आवडतात. बऱ्याचदा भयपट हे लहान मुलांना पाहण्यासाठी नसतात, पण हिंदी चित्रपटसृष्टीत बालप्रेक्षकही जपला गेलाय आणि त्याच उद्देशाने हॉरर कॉमेडी चित्रपट तयार केले जातात. याच पठडीतील एक चित्रपट म्हणजे भूल भुलैया 3. प्रियदर्शन यांचे दिग्दर्शन असलेला भूल भुलैया हा चित्रपट 2007 साली प्रदर्शित झाला होता आणि त्यानंतर या चित्रपटाचे पुढचे 2 भाग म्हणजे भूल भुलैया 2 जो 2022 मध्ये आणि त्यानंतर भूल भुलैया 3 जो आता 2024 मध्ये प्रदर्शित झाला. पहिल्या चित्रपटाची कथा आणि त्यानंतर आलेल्या 2 भागांतील कथा या प्रचंड तफावत होती. केवळ मंजुलिका आणि बंगाली संस्कृती या व्यतिरिक्त यात कोणतेही साम्य नाही असं नक्कीच म्हणावं लागेल. तर जाणून घेऊयात अनीस बाझमी दिग्दर्शित भूल भुलैया 3 चित्रपट नेमका आहे तरी कसा. भूल भुलैया 3 चित्रपटाची कथा सुरू होते 200 वर्षापूर्वी, जिथे राजस्थानमधील राजाचे एक कुटुंब दाखवले आणि ते एका स्त्रीला ती नृत्य करत असते म्हणून तिला मृत्यू दंडाची शिक्षा ठोठावतो. त्यानंतर ते 200 वर्षानंतरचा आजचा काळ दाखवलाय, जिथे रूबाबा अर्थात अभिनेता कार्तिक आर्यन लोकांच्या भीतीचा व्यवसाय करताना दिसतोय. पण चित्रपटाची नायिका मीरा अर्थात अभिनेत्री तृप्ती डिमरी त्याचा हा खोटेपणा पकडते आणि त्याला राजस्थानला घेऊन जाते. त्याचे कारण असं असतं की मंजुलिकाची आत्मा त्या राजवाड्यातून तिला घालून टाकायची असते, म्हणजे तिला संपूर्ण फॅमिलीला ती बाहेर काढायची असते आणि त्यानंतर त्यांना तो राजवाडा विकायचा असतो. एकीकडे हा सगळा खेळ सुरू असताना दुसरीकडे कथेत मल्लिका म्हणजे विद्या बालन आणि मंदिरा अर्थात माधुरी दीक्षित यांची एंट्री होते आणि काही प्रसंगामुळे या दोघीही मंजुलिका आहेत असा समज घरातील व्यक्तींना आणि अगदी प्रेक्षकांनाही होऊ लागतो. पण खरं सत्य जेव्हा बाहेर येतं तेव्हा नक्कीच प्रेक्षक हे अचंबित होऊन पाहत राहतात. तर असं आहे थोडक्यात या चित्रपटाचं कथानक. आता कोणत्याही कलाकृतीचे जर का एकाहून अधिक भाग येत असतील तर तो किंवा ती कथा सहसा जोडलेली असली पाहिजे. पण भूल भुलैया या चित्रपटाच्या बाबतीत पहिल्या आणि दुसऱ्या भागाचे दिग्दर्शकच बदलल्यामुळे केवळ मंजुलिका हा एकच धागा पुढे नेत दुसऱ्या भागाची कथा गुंफली गेली. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या भागाचं दिग्दर्शन एकाच दिग्दर्शकाने केलंय. त्याने दुसऱ्या भागाची कथा तिसऱ्या भागाशी जर का खरं तर जोडली असती तर अधिक प्रभावीपणे हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचला असता. मुळात भूल भुलैया 3 या चित्रपटाची कथा ही फार सुंदर असून तिची मांडणी जर अधिक उठावदारपणे करता आली असती तर मात्र प्रेक्षकांची वाहवा प्रत्येक क्षणाला मिळवता आली असती. एका वेळी अधिक कलाकारांची खरं तर गर्दी चित्रपटात झाल्यामुळे कोणत्याही एका पात्राला व्यवस्थित कॅमेरा स्पेसच मिळाली नाहीये हे चित्रपट पाहताना नक्कीच जाणवतं. शिवाय चित्रपट हा मध्यंतरापूर्वी फार अट्टाळ वाटतो. मूळ मुद्द्याकडे जाण्यास फारच उशीर हा लावला या चित्रपटामध्ये. मध्यंतरानंतर खरं तर खरी कथा सुरू होते. खरी मंजुलिका कोण हा सस्पेन्स राखत चित्रपटाचा शेवट फार अनपेक्षितपणे ट्विस्ट केलाय. त्यासाठी लेखक आणि दिग्दर्शकाला यश आल्याचं नक्की म्हणता येईल. कारण भूल भुलैया या चित्रपटाचा मूळ गाभा ही मंजुलिका असल्यामुळे तिच्याबद्दल सस्पेन्स फार छान त्यांनी टिकवून ठेवलाय तो अगदी शेवटपर्यंत. चित्रपटातील गाणी आणि पार्श्वसंगीताबद्दल बोलायचं झालं तर कथा अपुरी पडत असल्यामुळे त्यात गाण्यांचा उगाचच समावेश केलाय असं बऱ्याच वेळेला वाटतं. मात्र पहिल्या भागापासून जे लोकप्रिय गाणं होतं आम्ही जे तोमार, ते गाणं श्रेया घोषाल आणि सोनू निगम यांच्या आवाजात ऐकताना खरं मंत्रमुग्ध व्हायला होतं. खरं तर पुन्हा एकदा ओरिजिनल मंजुलिका अर्थात विद्या बालनची तिसऱ्या भागात एंट्री झाल्यामुळे चित्रपट अधिकच प्रभावी आणि रंजक असेल असं खरं तर वाटलं होतं, पण प्रत्यक्षात तसं घडलं नाहीये. या उलट चित्रपटाची कथा शेवटाकडे वेगळ्या वळणावर गेल्यामुळे भूल भुलैया चित्रपटाची ही शृंखला असू शकत नाही असं खरं तर वाटतं. आता अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर अभिनेता कार्तिक आर्यन याच्या अभिनयात कोणतंही नाविन्य दिसत नाहीये. मुळात पहिल्या भागात अक्षय कुमार होता आणि त्याच्या जागी दुसऱ्या भागात कार्तिक आर्यनला घेऊन आले हे स्पष्ट आहे. पण म्हणतात ना जुनं ते सोनं असतं, त्यामुळे कार्तिक आर्यन अक्षय कुमारने केलेल्या अभिनयाला तोड देऊ शकत नाही. अभिनेत्री तृप्ती दिमरी हिला खरोखरच ती तिच्या इतर भूमिकांमुळे किंवा तिच्या इतर चित्रपटामुळे चर्चेत आली आणि त्यामुळे तिला या चित्रपटाचा भाग केला गेला हे वारंवार तिच्या अभिनयातून किंवा वारंवार जे काही चित्रपटाचे प्रसंग घडतात त्यामधून खरं तर दिसून येतं. माधुरी दीक्षित जिच्या नृत्याचे अनेक चाहते आहेत त्यांना तिला जरा भूताच्या रूपात पाहणं थोडं वेगळं वाटू शकतं, पण तिने तिच्या पात्राला न्याय दिलाय. संपूर्ण चित्रपटात जी खरं तर या चित्रपटाची नायिका आहे किंवा एक म्हणू शकतो आपण की मेन एलिमेंट आहे ती म्हणजे मंजुलिका अर्थात ओरिजिनल मंजुलिका विच इज विद्या बालन. हिने पुन्हा एकदा तिचं अभिनय कौशल्य या चित्रपटातून सादर केलं आणि प्रेक्षकांची मनं जिंकलीत. शिवाय राजपाल यादव, अश्विनी काळसेकर आणि संजय मिश्रा यांनी विनोदी भूमिका साकारत चित्रपटात अधिकच रंगत आणली आहे. मात्र एखाद्या चित्रपटाची शृंखला जर का येत असेल तर त्याची कथा पात्र हे एकमेकांशी जोडलेली असावी अशा अपेक्षा खरं तर असतात, पण त्या अपेक्षा पूर्ण
करणारा भूलभुलैया 3 हा चित्रपट नक्कीच नाहीये, कुठेतरी त्याला यश मिळालं नाहीये असं वाटतं. अद्याप तुम्ही पाहिला नसेल तर पहा. तुमची काही मतं वेगळी असतील तर ती नक्की प्रतिक्रियांमार्फत आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यासाठी MahaMTVच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामवर देखील आम्हाला फॉलो करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.